हाय नमस्कार. आज मी बनवाय घेतल्या होत्या आळूच्या वड्या. आळूचे पानं मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या होत्या. इथे घेतली होती कोथिंबीर, लसूण, जिरे आणि मिरच्या. हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया. मिरच्या टाकल्या, लसूण, कोथिंबीर आणि जिरे आणि मीठ टाकून मी सगळं बारीक करून घेतलं. इथे घेतलं आहे बेसन. 1 चम्मच मी हळद टाकली. नंतर जे बारीक केलं होतं ते टाकून घेतलं. पाणी टाकून सर्व मिक्स करून घेतलं. इथं बघ, इथं सगळं टाकून घेतलं मी. असं हलवून घ्यायचं. पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतलं. असं जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. या पद्धतीने मीठ टाकून घेतलं. आपण वाटणमध्ये पण मीठ टाकलं होतं, त्यानुसारच मीठ टाकून घ्यायचं. नंतर तेल टाकून असं मिक्स करून घ्या. आळूच्या पानांना नंतर लावायला जास्त पीठ बारीक नाही करून जास्त हे नाही करायचं. असं आळूचं पान घ्यायचं आणि त्याला पूर्ण पान भरून लावायचं आणि असे पलटी करत असे मिक्स एकदम हे करून घ्यायचं. या पद्धतीने बघा मी सगळं तयार केले. असं चाळणीमध्ये आधीच मी पाणी उकळायला ठेवलं 10 मिनिटासाठी झाकण झाकून ठेवूया. वाफलून झालेत आपल्या आळू. अशा थंड पण झालेत. अशा कट करून घेऊया. या पद्धतीने बघू शकताय तुम्ही. या पद्धतीने अशा जास्त मोठ्या पण नाही, जास्त छोट्या पण नाही. हे सर्व मी अशा पद्धतीने सर्व कट करून घेतलं. इथं झाले माझं कट करून. इथं तेल तापाय ठेवलं होतं. तेल तापलं आहे. त्याच्यात अशा वड्या सोडून घेऊया. तळून घ्यायच्या. अशा फ्राय करायच्या मस्तपैकी. ब्राऊन कलर येऊस्तर अशा तळून घ्यायच्या. अशा ब्राऊन कलर येऊस्तर अशा तळून घ्यायच्या. अशा तळून घेतल्यात बघा मी. अशा एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सर्व जे आहे ते तळून घेते. इथे बघा मी सर्व तळून झाले माझं. असं ताट तयार केलं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला